तुमचे यजमान कसे आहेत? ते खरोखरच फार मोठे आहेत. या घरी मी समाचारासाठी आलेली असताना संभाषणात माझ्या पतीचं नाव निघावं याचा मला धक्का बसला. त्या दोघा पती-पत्नींना खूप बोलायचं होतं. ती स्त्री म्हणाली, "मी एक दिवस तुम्हाला पाहिलं. तुम्ही फार सुंदर साडी नेसला होता. मला वाटतं पटोला साडी होती. पटोला होती की ओरिसा? कारण दोन्ही साड्यांचे पॅटर्न साधारण सारखेच असतात." ती कोणत्या साडीविषयी बोलत होती ते काही माझ्या लक्षात येईना. कदाचित ओरिसा असेल. मी आपली बोलायचं म्हणून बोलले. तिचा चेहरा खुलला. ती विजयी मुद्रेनं म्हणाली, "बघा, माझंच म्हणणं खरं होतं. मी सुमनला म्हटलंच होतं. त्या ओरिसात खूप कार्य करतात तेव्हा त्यांनी तिकडेच घेतली असेल ती साडी. काय सुंदर रंगसंगती होती त्या साडीची." आता त्या नवऱ्यानं तोंड उघडलं. "तुमची कंपनी फारच जोरात आहे. .कॉमच्या लाटेत न सापडलेल्या अगदी मोजक्या कंपन्यांपैकी एक आहे. IT कंपन्यांचा गेल्या 6 महिन्यातला ट्रेंड नीट बारकाईने पहा," असं मी माझ्या काही मित्रांना म्हणालोच होतो. खरं तर या सगळ्याशी माझा काहीच संबंध नव्हता. या विषयावर माझे पती काहीतरी भाष्य करू शकलेही असते, पण ते आता उपस्थित नव्हते. आता पत्नी बोलायला पुढे झाली. "तुमच्या कॉलेजात प्रवेशासाठी काय करावं लागतं? 10वीत जर 85% मार्क असले तर प्रवेश मिळेल?" "हां, पण SSC नाही हं, ICSCमध्ये," तिच्या नवऱ्याने खुलासा केला. SSC आणि ICSC ही 2 वेगळी बोर्ड आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं. "मला माहीत नाही. प्रवेशाबाबतच्या गोष्टी जी कमिटी हाताळते त्यात मी नाही आहे," मी सांगितलं. अशा गप्पा चालूच राहिल्या. त्या संपायलाच तयार नाहीत. थोड्या वेळाने मी विचारात पडले, नक्की कोण बरं वारलं असावं? मला आठवत होतं त्याप्रमाणे त्या माणसाची आई वारली होती. ती माझ्या आईची मैत्रीण होती. पण तो विषय काढणार तरी कसा, असा माझ्यापुढे प्रश्न पडला. कदाचित त्याच्या बायकोची आई वारलेली असली तर? मला बोलताना सावधगिरी बाळगली पाहिजे. मी गप्प बसले आहे हे त्यांच्या नक्कीच लक्षात आलं होतं. पण तरीही काही करून मला संभाषणात ओढायचंच असा त्यांनी चंग बांधला होता. त्या सर्व प्रकाराने मला फारच अवघडल्यासारखं झालं. आज बहुतेक आपल्याला समाचाराचे 4 शब्द बोलण्याची संधीच मिळणार नाही असं दिसतंय, माझ्या मनात आलं. पण निघण्याआधी एक शेवटचाच प्रयत्न मी करायचं ठरवलं. आम्ही बोलत बोलत बाहेरच्या फाटकापाशी पोचल्यावर मी चाचरत विषय काढला. "तुमच्या आई आजारी होत्या असं ऐकलं." नवऱ्याने बोलायला तोंड उघडायच्या आतच बायको म्हणाली, "हो, माझ्या सासूबाई बरेच दिवस आजारी होत्या. पण आमच्यात खूप प्रॉब्लेम्स होते. त्या इतक्या जुनाट विचारांच्या होत्या आणि तडजोड करायला तयारच नसायच्या. हे पुरुष जातात ऑफिसला निघून आणि आम्हा बायकांना घरी काय काय अडचणीनं तोंड द्यावं लागतं ते यांना कधी समजतच नाही." यानंतर तिने आपल्या सासूविषयी पुष्कळ गाराणी सांगितली आणि सर्व वेळ तो नवरा अपराधी चेहऱ्याने उभा होता. तिनं खूप सोसलं. अखेर तो मध्ये पडून म्हणाला, "खरं तर आम्हीच खूप सोसलं," ती बाई रागाने म्हणाली. गेले काही दिवस त्या पक्षाघाताने अंथरुणाला खिळून होत्या. बंगलोरसारख्या शहरात अशा लोकांना सांभाळायचं म्हणजे नोकर लागतात आणि आजकालच्या दिवसात नोकर मिळणं किती कठीण झाले. किती पैसे मोजावे लागतात ते तुम्हाला माहीत आहे. मी तर त्यांचं सगळं करून करून इतकी कंटाळून गेले होते. बरं झालं गेल्या ते. त्या स्त्रीचा आवाज मला कर्णकटू वाटला. "मृत्यूने आम्हा सर्वांना सोडवलं. माझ्या आईची सुद्धा यातनामधून सुटका झाली," तो नवरा म्हणाला. मी परतले, ती दुःखी होऊन, अस्वस्थ होऊन. आमचं आयुष्य इतकं धकाधकीचं व्हावं की मृत व्यक्तीचा आपल्याला कितपत उपयोग होता त्या प्रमाणात त्या व्यक्तीच्या मरणाने आपल्याला होणाऱ्या दुःखाची तीव्रतासुद्धा कमी अधिक व्हावी.